गुड इव्हिनिंग सर्वांना. तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आम्ही ना पनवेल हायवेला जे कात्रप तलाव आहे ना तिकडे गेलेलो. या तलावामध्ये ना खूप छान असे कमळाचे फुलं आलेली तुम्ही बघू शकता. खूप छान वाटत होतं, असं हिरवीगार पानं आणि मध्ये अशी कमळाची फुले. खूप छान वाटत होतं, तुम्ही बघू शकता. आणि इकडे ना संध्याकाळी खूप गर्दी असते, खूप लोक तिकडे जातात तलावावर. आणि इकडे तलावाच्या बाजूने ना राऊंड मारण्यासाठी सुद्धा असं गोल सर्कल आहे. तर तिकडे असं लोक राऊंड पण मारतात साईडने. तिकडे ना गवतामध्ये एक उंदीर मामा होता, तुम्ही बघू शकता. तर तो ना असं गवत खात होता. मी त्याचा व्हिडिओ काढत होते आणि तो पटकन पळाला. इकडे बघा हे आजोबा लोक कसे गप्पा मारतात ते. इकडे ना असे पाण्यामध्ये छोटे छोटे मासे पण होते. खूप सारे मासे होते पाण्यामध्ये. काही छोटे होते तर काही मोठे होते. असं छान वाटलं ते बघून. असा तलावाचा पूर्ण व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. इकडे संध्याकाळी खूप गर्दी होते आणि इकडे ना 7 वाजता गाण्याचा प्रोग्राम पण असतो. तिथे ना गाणे बोलतात. गली गली बहार बस एक छाँव जुल्फ की, बस एक निगाह प्यार की. मुझे एक जगह आराम नहीं, रुक जाना मेरा काम नहीं. मुझे एक जगह आराम नहीं, रुक जाना मेरा काम नहीं. मेरा साथ कहाँ तक दोगी तुम, मैं देश विदेश का बंजारा. इतना न मुझसे तो प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा. ऐसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा. तिकडून घरी आलो आम्ही आणि मग नंतर आईने ना गरम गरम मस्त बाजरीची भाकरी बनवली. आणि ना भजीचं कालवण हे गावाकडे बनवलं जातं. बेसन पिठाचे असे भजी बनवून
आपलं जे वाटण आहे त्याची फोडणी द्यायची आणि त्यात पाणी टाकायचं आणि उकळी आली ना की मग त्याच्यामध्ये हे भजी टाकायचे. त्या असं कालवण बनवायचं त्याचं. तर हे कालवण कोणी कोणी खाल्ले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्हाला असं कधी कधी आवडतं असं कालवण वगैरे खायला, आम्ही बनवत असतो. छान वाटतं, असं गावची आठवण येते एकदम. तर या सर्वजण जेवण करायला. मस्त गरमागरम बाजरीची भाकरी आणि कालवण. थँक्यू. बाय.